पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका. आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा दावा. न्यायालयानं ऐकवल्यावर सुद्धा पार्टनरवर गुन्हा दाखल का नाही केला? ट्विटमधून सवाल. तेजस्वी घोसाळकरांनी दिला ठाकरे गटाचा राजीनामा. सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर करणार भाजपत प्रवेश. मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण. मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद. नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव. आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास. सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू. मंत्री भरत गोगावले यांनी घेतली नितीन गडकरींची भेट. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत घातलं साकडं. रखडलेली कामं पूर्ण करण्याची मागणी. TWJ मध्ये राज्यातल्या शेकडो पोलिसांची गुंतवणूक. वादग्रस्त TWJला संचालक समीर नार्वेकरांचा धक्कादायक व्हिडिओ. संचालक समीर नार्वेकर सध्या फरार. नाशकात हरित नाशिक मोहिमेची सुरुवात. पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड होणार. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम. राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार. रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात. राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करायला नको होती, आठवलेंचं मत. नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला होता 7 जण जखमी. रिसोड ते लोणार रोडवर प्रवाशांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये 4 जण गंभीर जखमी. श्वान पथकाच्या मदतीनं हल्लेखोरांचा शोध सुरू. जळगावच्या निमखेडी शिवारामध्ये तरुणाची निर्घृण हत्या. सागर सोनवणे असं मृत तरुणाचं नाव. संशयिताला पोलिसांनी रात्रीच घेतलं ताब्यात. भावानेच केली भावाची हत्या. शेतीतला पाण्याचा वाद गेला विकोपाला. पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. येवल्यामध्ये रात्री टवाळखोरांचा धुमाकूळ. टवाळखोरांनी फरसाणची दुकानं पेटवली. अग्निशमन दलानं आग आणली आटोक्यात. डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांकडून 425 पानांचं आरोपपत्रही दाखल. वाशिममध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य. जाब विचारताच नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. आरोपीला अटक. महिलेचे नग्न व्हिडिओ काढून अनेकदा लैंगिक अत्याचार. वर्धा शहरातला संतापजनक प्रकार. घृणास्पद कृत्य करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेनं सुद्धा केली मदत. लिओनेल मेस्सी भारताच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कार्यक्रम. दुपारी पंतप्रधान मोदींची सुद्धा घेणार भेट.